काल्यापर्यंत छान आहे. मुद्दा महत्वाचा आहे. खळाची संगती जशी उपयोगाला येतच नाही, ती वाईटच करते, माणसाचं चांगलं करत नाही. मित्र जर चांगला पिणारा असेल, म्हणजे चांगला पिणारा म्हणजे चांगलं घेणारा आहे, जास्त घेणारा. मित्र जर तसा असेल आणि इकडचा निर्व्यसनी असेल, पहिल्या दिवशी नाही म्हणतो, वासाने सवय लागते. वासाने सवय लागते आणि मग ते पेताड बनतात. दोन पेताड एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर नगर, संभाजीनगर हायवे अगदी जवळ आहे, हायवेलाच गेले डायरेक्ट टू व्हीलरने. गेल्याच्या नंतर आता कोण होते, दोघंही पेताड होते. सारखीच टाकलेली होती. मैत्रीमध्ये कसं असतं, जरा सारखे पण असतं. सारखे पण असतं. एक जण तर असा होता, त्याचे दोन मित्र अमेरिकेला गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मैत्री एवढी अतूट होती की हा रडायचा. तो म्हटला रोज आम्ही 3 ग्लास घेत होतो, पण आता काय करावं, ते गेले अमेरिकेला, एकटा ग्लास घेऊन जमणार नाही. मग 3 ग्लास घेऊ लागला. त्याच्या दुसऱ्या मित्राने विचारलं, करे 3 ग्लास कुणाचे आहेत? ते म्हटलं एक माझा आहे, 2 मित्राचे आहेत. मध्ये श्रावण मास आला, श्रावण महिना आला आणि श्रावण महिन्यामध्ये मग आता तो 2 ग्लास घेऊ लागला. परत एका मित्राने विचारलं, करे 3 घेत होता, 2 वर आलाय, 2 कुणाचे आहेत? तो म्हटला हे 2 ना माझ्या मित्राचे आहेत. म्हणजे तुझा? नाही, मी श्रावणमध्ये घेत नाही म्हटलं. तुमच्या लक्षात येत आहे ना? ठीक आहे. म्हणजे खळाची संगती काही उपयोगाला येत नाही बघा. ती वाईटच करते, माणसाचं चांगलं करत नाही. मित्र जर चांगला पिणारा असेल, म्हणजे चांगला पिणारा म्हणजे चांगलं घेणारा आहे, जास्त घेणारा. मित्र जर तसा असेल आणि इकडचा निर्व्यसनी असेल, पहिल्या दिवशी नाही म्हणतो, वासाने सवय लागते. वासाने सवय लागते आणि मग ते पेताड बनतात. 2 पेताड एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर नगर, संभाजीनगर हायवे अगदी जवळ आहे, हायवेलाच गेले डायरेक्ट टू व्हीलरने. गेल्याच्या नंतर आता कोण होते, दोघंही पेताड होते. सारखीच टाकलेली होती. मैत्रीमध्ये कसं असतं, जरा सारखे पण असतं. सारखे पण असतं. एक जण तर असा होता, त्याचे 2 मित्र अमेरिकेला गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मैत्री एवढी अतूट होती की हा रडायचा. तो म्हटला रोज आम्ही 3 ग्लास घेत होतो, पण आता काय करावं, ते गेले अमेरिकेला, एकटा ग्लास घेऊन जमणार नाही. मग 3 ग्लास घेऊ लागला. त्याच्या दुसऱ्या मित्राने विचारलं, करे 3 ग्लास कुणाचे आहेत? ते म्हटलं एक माझा आहे, 2 मित्राचे आहेत. मध्ये श्रावण मास आला, श्रावण महिना आला आणि श्रावण महिन्यामध्ये मग आता तो 2 ग्लास घेऊ लागला. परत एका मित्राने विचारलं, करे 3 घेत होता, 2 वर आलाय, 2 कुणाचे आहेत? तो म्हटला हे 2 ना माझ्या मित्राचे आहेत. म्हणजे तुझा? नाही, मी श्रावणमध्ये घेत नाही म्हटलं. तुमच्या लक्षात येत आहे ना? ठीक आहे. म्हणजे खळाची संगती काही उपयोगाला येत नाही बघा. नगर हायवेने गेले 2 जण टू व्हीलरवर. पुढचाही पिलेला आणि मागचाही पिलेला. पुढचा म्हटला आता गाडी कोणत्या स्पीडने घेऊ? तो म्हटला आपल्या गावात सुद्धा कोणी नादी लागत नाही. कंपनीचा स्पीड कितीचा आहे? 160चा आहे. मधलं टार्गेट धर म्हटला. किती होतंय? 80 होतंय. पण कंपनीचं आपल्याला ऐकायचं नाही. 10 तुझे 10 किती झाले? कमी होऊ देऊ नको. स्पीड जर कमी झाला तर मी पाठीमागच्या मागं उतरून जाईल. स्पीड कमी होऊ देऊ नको. पुढचा म्हटला काळजी करू नको, इतका स्पीड जास्त आहे म्हटला माझा. सकाळी मी पॅन्ट घालायची होती पण गडबडीमध्ये परकर घालून आलो म्हटला. इतका स्पीड जास्त आहे. स्पीड कमी होऊ देऊ नका. किती स्पीड आहे? 100च आहे. आणि अगदी मधी गतिरोधक होता आणि एक ट्रक पलीकडून येत होता. मागचा म्हटला काय करायचंय? काही नाही म्हटलं, मी पाहतोय त्याच्याकडं. नजर भरून पाहिलं म्हटलं, चष्म्यातून पाहिलंय, कोणतीच गाडी नाही. मंद मंद अंधार पडलेला आहे. 2 टू व्हीलर दिसतात. किती आहे? समोरून ट्रक येत होता, याला 2 टू व्हीलर दिसल्या. मागचा म्हटला काय करायचं? पुढचा म्हटला तुझ्या मनावर, स्पीड कमी होऊ दिला नाही. मग काय कर म्हटला, 2 टू व्हीलर आहे ना, इकडं तिकडं गाडी घेऊ नको, दोघांच्या मधून गाडी घाल म्हटला. टू व्हीलर होत्या का त्या? ट्रक होता, ट्रक. जशी मधून गाडी घातली, पलीकडून हार घालूनच बाहेर आले. संगत, खळाची संगत. दुर्जनाच्या संगतीमध्ये आपला नाश झाल्याशिवाय राहत नाही. येड्याची जर संगत केली तर पश्चाताप होतो. अरे सज्जनाची संगत केली तर आनंद वाटतो.
पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संघाचा 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 महिमा, त्याजवे अधमा संताचे मी, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजवे अधमा संताचे मी, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे अधमा संत सेवे. तुमचं पतन करून घ्यायचे की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून संत चरण रज, चला संतांची संगत करा. संत ह्या त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग करत असतात, पण जग कल्याणासाठी अहोरात्र कष्ट करून या जगाच्या हितासाठी जगत असतात. अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, हो जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण हो देह कष्ट वीती पर उपकारे, 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 हो देह कष्ट वीती पर उपकारे, जगाच्या कल्याण हो संताच्या विभूती, हो जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगहितासाठी संत जगत असतात. आणि हा महिमा जर एवढा संतांचा मोठा असेल तर नारद महर्षी एकदा भगवान श्रीकृष्णाकडे गेले.